आणि आज संजयजी ठाकूर साहेब यांच्या वतीनं त्यांचा इथे सन्मान होतो. तर 2 दिवस 2 रात्रीमध्ये आम्ही मी जॉईन झालो आणि सातत्याने बरीच वर्ष जेव्हा समालोचनाची सुरुवात मी करिअर केली तेव्हा संजय शेठ ठाकूर यांची स्पर्धा ही माझ्यासाठी एक मोठी स्पर्धा होती आणि दरवर्षी साहेबांचं प्रेम आमच्यावर असतं, तर त्यांचं मी मनापासून धन्यवाद सुद्धा देईन. स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक हा थरार आपण जरूर पाहतो. चला मॅच थोडी स्पीडअप करा, कारण या सुद्धा सूचना आम्ही सातत्याने देतो. आणि पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं अजूनही आपण या स्पर्धेला प्रेम देता, अजूनही आपण पाहतोय मोठ्या संख्येने उपस्थित आहात. कुणकेश आम्हाला सांगताना का तिकडे स्टेजच्या उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये एक प्रेक्षकांचा VIP स्टँड आहे आणि तिथे भरपूर प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात आणि काही लाईटची व्यवस्था सुद्धा तिथे करण्यात आले. तिथे VIP आमचे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी ती आसन व्यवस्था आहे. धन्यवाद. त्यानंतर चला आपण पहिल्या रात्रीमध्ये आजच्या रात्रीमध्ये सुद्धा ज्यांचा आवाज आपण ऐकला, बरीच वर्ष या स्पर्धेला सातत्यानं कव्हर करताना आपण पाहत असतो. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या जात आहेत. रायगडामधील एक नामवंत समालोचक नेरेगावचे सुपुत्र, बरंच काही आम्हाला सुद्धा त्यांच्याबरोबर गेली 3 वर्ष या स्पर्धेमध्ये सलग आम्ही असतो. सागरदादा, मी आणि संजय शेठ ठाकूर त्यांची पूर्ण टीम, त्यांच्या बरोबरीनं आपण विचार केला तर गेली बरीच वर्ष आम्हाला सुद्धा संधी दिली जाते. त्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. कारण सागरदादा पाहिलं ना, तर प्रथम केलेली सुरुवात आम्ही सुद्धा, मग रबर बॉलची स्पर्धा होती. आता जे स्टेशन तुम्ही पाहता त्याच्या बाजूचं मैदान होतं आणि पावसाळी क्रिकेटची स्पर्धा शमशेट यांच्या नावाची स्पर्धा सुद्धा होती. आणि तिथून जी संधी आम्हाला मिळाली त्यानंतर मग या स्पर्धेचा प्रवास झाला आणि गेली बरीच वर्ष या स्पर्धेला आम्हाला संधी मिळतीये. नक्कीच मी जय हनुमान क्रिकेट संघ बामणडोंगरी, स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषकामध्ये दिली गेलेली संधी आणि हे व्यासपीठ उपलब्ध करून देणं संजय शेठ ठाकूर आमचे भाऊ असतील, त्यानंतर त्यांची पूर्ण टीम पॅनल यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि जाऊया आपण या मॅचच्या दिशेनं. आमची ओमकेशजी गोंधली भाऊ असतील, अगदी खूप मेहनत आहे त्यांची, खूप मेहनत. मॅचला सुरुवात, पहिलाच बॉल. खूप महत्वाची मॅच आहे. विजयाचा उन्माद, पराजयाचा विषाद. विजयाचा उन्माद, पराजयाचा विषाद या दरम्यानच्या प्रत्येक आनंदासाठी तू पराभवाला विजयात परिवर्तित करण्यासाठी लढ. तू ना भावासाठी ना नावासाठी, तू फक्त लढ आपल्या गावाच्या नावासाठी. आणि हे 2 संघ आता आपल्या गावाच्या नावासाठी खेळतील. गावाच्या नावासाठी खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहिलं तर भोईर ब्रदर्स भैरवनाथ विचुंबे, तर दुसऱ्या बाजूला सुनी स्पोर्ट चिंचपाडा. बघा, ज्या मैदानाच्या भोवती ज्या शेकोट्या पेटवल्यात त्या कृपया विझवायच्या आहेत. विनंती असेल. मैदानाच्या आतमध्ये धुरीचं वातावरण, VIP डाईज आणि तिथे शेकोटी आहे पाहायला मिळेल. आमचे दत्तशेठ गोंधली यांचं सहकार्य आम्हाला लाभलं पाहिजे. ती शेकोटी बघा, ती विझवायची आहे. आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक संजय शेठ ठाकूर, पाहू शकाल तुम्ही बायसिकल स्पोर्ट्स सायकल आणि अगदी मैदानावर फेरफटका पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी सर्वेश नाईक असतील, आमचे ओमकेशजी गोंधली, त्यानंतर रोहित भाऊ असतील, त्यानंतर आपण पाहिलं आमचे बंटी असतील, गणेशजी नाईक, राहुल असतील, गणेश नाईक. अगदी खेळपट्टीची पूर्णपणे निगा राखताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप मेहनत त्यांची सुद्धा पाहायला मिळेल. खूप मेहनत सर्वांची राहिली आहे. खूप मेहनतीने ही स्पर्धा यशस्वी होतीये. बरीच वर्ष गेली, तब्बल 15 वर्ष ही स्पर्धा. त्यानंतर शुभम खोतला आपण पाहताय.
संजय शेठ ठाकूर यांच्या बरोबरीनं तब्बल 30 दिवस महिनाभर मेहनत घेत आहेत. मग कार्ड वाटणं असेल, निमंत्रण पत्रिका देणं असेल, साऱ्या गोष्टी केल्या जात आहेत आणि त्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेतोय. या सर्वांचं कारण एकमेकांना सहाय्य करू आणि त्याचबरोबर ते कार्य अगदी पूर्ण करण्यासाठी, पुढे नेण्यासाठी हे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. सामना 4 षटकांचा असेल. धावसंख्या आहे तब्बल धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे 1 या अंकावर. इथून मात्र किरण भोईर आणि त्याचा हा तडाखा. 2 सामन्यामध्ये मी शांत होतो, परंतु या सामन्यामध्ये मी माझा नैसर्गिक खेळ दाखवणार आणि ते दाखवत असताना त्याच्या बाटमधून आलाय हा षटकार. कारण मागच्या मॅचमध्ये जरी विचार केला पण सागर दादा की किरण आणि स्वप्नील फारशी कामगिरी करू शकले नव्हते, तरी त्यांना सलामीला पाठवले. का तर त्यांच्यावर असणारा विश्वास, आणि तो विश्वास अगदी सार्थकी लावत असताना हा षटकार तुम्ही पाहिलाय. आता मात्र चांगला बॉल, वेगवान टप्पा, चांगला लाईन चांगली आणि त्या टप्प्यावर केलेली गोलंदाजी आणि त्यानंतरचा हा मात्र डॉट. टीमची धावसंख्या आहे 7 या अंकावर. षटक क्रमांक आपण पाहिला असेल तर मग आमची ओमकेश भाऊने गिरीश का गाना सुनना है. 7 धावा. किरणसाठी आणखी एक बॉल, चांगली लेन, चांगली लाईन. चेंडू यष्टी रक्षकांच्या हातामध्ये विसावलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय आणि पहिल्या षटकाचा हाताळत असताना सतीशने हे षटक हाताळलाय. केल्या खर्च 7 धावा, 1 गडी बाद केलाय आणि विचुंबे संघ सध्याच्या स्थित परिस्थितीमध्ये 7 या अंकावर. ABC DEF दोन्ही आपण पाहिलं असेल ग्रुपसाठी मालिकावीर तुम्हाला ज्युपिटर बाईक पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांसाठी बायसिकल, स्पोर्ट्स सायकल अशी एक विलोभनीय स्पर्धा. कारण ज्या वेळेला स्पर्धेचं अगदी आपण म्हणतो ना की जाहिरात ज्या वेळेला आणि त्यानंतर तब्बल 58 संघ आपल्यापर्यंत लगेच पोहोचले. कारण या स्पर्धेचा दर्जा इतका मोठा आहे की त्यानंतर आपण विचार केला तर तुम्ही स्पर्धा पाहू शकता. प्रत्येक वेळेला या स्पर्धेचं काहीतरी नाविन्य आणि नवीन अशी स्पर्धा इथून मात्र आपण पाहू शकाल. अप्रतिम स्ट्रोक इनफिल्डला क्लिअर केलं जात आहे, बीट केला क्षेत्ररक्षकाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा टीम विचुंबेसाठी या 4 धावा. अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये पाहायला मिळतील आमची ओमकेशजी गोंधली. फटका इथून फसला. इझिली झेल घेण्याचा प्रयत्न, इझिली साधा सोपा हातामध्ये पडलेला झेल इथून सुटलाय आणि जीवदान मात्र मिळालं ते स्वप्नील याला. बराचसा उंच चेंडू होता, झेल घेणं गरजेचं होतं, झेल मात्र मिस झालाय आणि त्यानंतर मात्र एक सिंगल मिळाली. सिंगलनं धावसंख्या 12 या अंकावर. 4 षटकं, 4 षटकांमध्ये किती धावा जोडल्या जातील, कितीचं आव्हान सेट केलं जाईल. दोन्ही संघाला महत्वाची मॅच, जो जिंकेल त्याला पुढे जाण्याची संधी असेल. सुपर 6 म्हणजे एका नामांकनावर त्याला नाव कोरताना तुम्ही पाहू शकणार आहात आणि मग ते नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. विचुंबे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं असेल तर चिंचपाडा संघ. दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही संघांनी गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी केली. लो स्कोरिंगच्या मॅचेसमध्ये चांगली गोलंदाजी करताना सामने जिंकले. त्यानंतर खारघर संघासमोर चिंचपाडा संघाने केलेली बॅटिंग खूप चांगली राहिली, 63 धावा जमवल्या. परंतु या मॅचमध्ये आणखी एक आता चौकार येतोय, सलामीची जोडी आणि बॅट्समन तुम्ही स्वप्नीलला पाहताय आणि त्याच्या बॅटमधून आलाय आणखी 4 धावा, चौकार. टीमची धावसंख्या 4 न पुढे गेली. धावसंख्या 17 या अंकावर.
17 ऑन अ बोर्ड तुम्ही पाहू शकाल. 17 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. किरण भुईर आणि स्वप्नील ही सलामी पाहायला मिळते. चांगला खेळ सुरू आहे. कितीपर्यंत पोहोचतील, कितीचं वान सेट केलं जात आहे, टार्गेट किती दिलं जाईल या मॅचमध्ये. एका बाजूला रोशन, दुसऱ्या बाजूला आपण पाहता अविनाश आणि कंपनी पाहायला मिळेल. चांगला बॉल सन्मान देतोय. कव्हरमधून खेळले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक सिंगल मिळतीये आणि सिंगलनं धावसंख्या 18 या अंकावर. षटक क्रमांक 2 त्यामधील उर्वरित एक चेंडूचा खेळ बाकी असेल आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 18 अंकावर. 4 षटकांमध्ये 40-45 धावा येणं महत्वाचं आहे. परंतु मागच्या मॅचचा विचार केला 5 षटकांमध्ये 44 धावा डिपेंड करायचे होते आणि ते केल्या सुद्धा. जी शेकोटी पेटवली बघा, ती शेकोटी कृपया विझवायची आहे. संजयजी ठाकूर मैदानाच्या आतमध्ये जी मालिकावीर जी तुम्ही ज्युपिटर गाडी पाहताय तिच्यावर फेरफटका अगदी मैदानाचा स्पर्धेला आयोजन करतायत आणि त्यांना माहिती आहे किती मेहनत, प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं लक्ष आमचे सर्वेश नाईक, ओमकेश असतील, रोहित असतील, राहुल असतील, त्यानंतर आमची सर्व मंडळी, त्यानंतर आमची बंटी यांना पाहू शकाल बघा. पाण्याची पूर्तता करताना तुम्ही त्यांना पाहू शकाल. चला मॅचकडे जाऊया. मॅच सुरू करा चला. आता वाजले तब्बल 2:20 म्हणजे 3 फिक्स आहेत. सिटी एरिया म्हटली तर बऱ्याचशा गोष्टी असतात. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल टेनिस cricket.in च्या माध्यमातून संजयजी ठाकूर यांना कव्हरेज केलं जात आहे. स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. कमीत कमी जी स्कूटी आपण पाहत होतो 70-80 हजार 75 आज लाखाच्या पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. या साऱ्या गोष्टी आपण पाहू शकाल. आणि आज मालिकावीर म्हणून ₹1,00,000 जर गाडी एखाद्याला मिळत असेल तर ते किती मोठं पारितोषिक आहे. दोन्ही संघ लढतायत. लढवय्या म्हणून या दोन्ही संघाकडे पाहिलं जात आहे. योद्धा म्हणून आपण पाहू शकाल. आणि कितीचं टार्गेट इथून या मॅचमध्ये सेट केलं जाईल. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज आहेत नितेश केनीला आपण पाहत आहे. नितेशनं
एक विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. किरण आणि अविनाश पाटील. आता किरण कशा पद्धतीने खेळ करतोय, अविनाशला सुद्धा या मॅचमध्ये चांगला खेळ करणं गरजेचं राहील. या वेळेला समोरच्या दिशेला ऑनसाईडला खेळतायत. अगदी समोर फिल्डिंग सुद्धा आहे. एक सिंगल मिळतीये. सिंगलने धावसंख्या धावपलकावर जोडली ती तब्बल आता 20 या अंकावर. 20 ऑन अ बोर्ड अशी जर धावसंख्या राहिली ते प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिलं तर 32 पाहायला मिळेल. 40 पर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. तर या मॅचमध्ये एक फायटिंग टोटल चांगली गोलंदाजी करण्यासाठी ही धावसंख्या असेल विचुंबे टीमला. परंतु सध्या मी म्हणेन चिंचपाडा संघ सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. चांगला टप्पा, चांगली लाईन, मोठ्या फटक्यांपासून थोडंसं दूर ठेवलं जात आहे, वंचित ठेवलं जात आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आणखी एक सिंगल आणि धावसंख्या 21. या वेळेला फटका अप्रतिम 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 डीप मिड विकेटच्या वरतून वाईडिशला फेकून दिलाय. आउट ऑफ दी पार्क येणारा हा दर्जेदार षटकार. मैदान जर तुम्ही पाहिलं असेल आणि या मैदानावर सभोवताली नुसती झाडे तुम्हाला पाहायला मिळतील. खूप वृक्ष लागवड इथे पाहायला मिळतीये आणि त्यांचं संगोपन सुद्धा केलं जात आहे आणि त्यांना अगदी वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण पाहिलं तर हे मैदान आणि या झाडांची अगदी पूर्तता पाहायला मिळते. या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. कारण सध्याच्या घडीला एकीकडे आपण जर पाहिलं असेल तर विकसित किंवा मग विकास आणि त्याच्याबरोबर मग आपण पाहिलं तर जंगलं नष्ट होत आहेत, झाडं तोडली जात आहेत आणि त्याच्याबरोबर कुठेतरी तितकी झाडं लावणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्या मैदानाच्या अवतीभोवती तुम्हाला इथे झाडे पाहायला मिळत आहेत. षटकाराने धावसंख्या 27. पुढचा बॉल असेल नितेश केनी यांचा. नितेश केनी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय. 5 मध्ये 9 धावा खर्च केली. एक विकेट सुद्धा मिळवली आहे. किरणच्या बॅटमधून आलेला षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा तयार होतील आणि धावसंख्या 27. खोलवर टप्प्याचा बॉल गुडघे टेकून खेळलेत. मिड विकेटमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक. दुसरीचा प्रयत्न. वेग वेग परंतु वेगानं पुढे जाऊ शकले नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचलाय, यष्ट्यांवर लावलाय, परंतु इथून मात्र थोडेसे कमी राहिले आणि किरण भुईर यांच्या खेळीचा अंत. किरण बाद. असेल 6 बॉल आणि त्या 6 बॉलमध्ये धावसंख्या किती जमली जाईल. कारण थंडीचं वातावरण, प्रेक्षक सुद्धा आहेत या मॅचचा स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि खूप चांगली स्पर्धा. रायगडमध्ये एक नावलौकिक टेनिस क्रिकेट उल्वेनोड आणि बामणडोंगरी. नक्कीच नक्कीच, कारण उल्वेनोडमध्ये बऱ्याचशा स्पर्धा आम्ही पाहत असतो आणि त्यामधील एक प्रथम आणि नंबर 1ची अगदी क्वालिटी अशी स्पर्धा. पारदर्शकता. इथून मात्र खेळ टिपलाय आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला परतावा लागतंय. आणखी एक विकेटचं पतन झालंय. आणखी एक इथून बॅट्समन आउट झालाय. फलंदाज अविनाश पाटील इथून मात्र बाद.
नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत सुमित भुईरला आपण पाहू शकाल. सुमित आता जबाबदारी कशा पद्धतीने स्वीकारतोय त्याच्या समोर आहे आशिष भुईरला आपण पाहू शकाल. ही जोडी आता आहे मिडल ऑर्डरमध्ये 4 विकेट गेल्यानंतर. अठ्ठावीस धावा लागल्या धावफलकावर. 5 बॉलमध्ये आता किती धावा जोडल्या जातील? कमीत कमी 40, कारण आज गोलंदाजी विचुंबी टीमची चांगली राहिली आहे. इथून मात्र खूप चांगला झेल टिपलाय. यष्ट्यांच्या मागे कॅरी केला जातोय. आल्या पावली माघारी परतावं लागतंय. तू चल मे आया, विकेट डाऊन. आणखी एक फलंदाज सुमित भुईर हा बाद होत आहे. रोहित पाटील मैदानामध्ये येत आहेत. रोहित आलेत आणि आता 4 बॉल बाकी आहेत. आणि या 4 बॉलमध्ये आता धावसंख्या किती जोडली जाईल? कारण तुम्ही विचार केला ना, या स्पर्धेचा एक खूप चांगला दर्जा आहे. पारदर्शकता, एक दर्जेदार स्पर्धा. 15 वर्ष स्पर्धा ठेवणं हे खाऊ काम नाही आहे. इथून मात्र सेफ लँडिंग होताना पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही, परंतु मिळाली. या बॉलवर मात्र एक सिंगल आली. सिंगलनं धावसंख्या आता जोडली धावफलकावर 29 धावा. शेवटचे 3 बॉल, 3 बॉलमध्ये किती धावा जोडल्या जातील हे सुद्धा पाहावं लागतंय. कारण तब्बल 2:30 वाजले तरी खूप सारे प्रेक्षक, चिंचपाडा गावचे, विचुंबे गावातील प्रेक्षक असतील आणि ते या दोन्ही संघाला अगदी आपण पाहिलं तर सपोर्ट करतायत. प्रत्येक गाव आणि त्या गावाचा क्रिकेट उंचावण्यासाठी, मग त्यांना पुढे नेण्यासाठी हा केला गेलेला सपोर्ट, आणि मग गावाच्या टेनिस क्रिकेटसाठी या प्रत्येक खेळाडूचं मनोबल अगदी वाढवलं जात आहे. या वेळेला आशिष भोईर बऱ्याच दिवसानंतर मी पाहतोय आणि त्याच्या बॅटमधून येणारा हा डीप स्क्वेअरलेगच्या वरतून वाईडिशला अप्रतिम पुल सक्सेसफुली 6 धावा षटकार. टर्निंग मध्ये मी म्हणेन की हा षटकार आलाय, कारण धावसंख्या थोडीशी कमी होती आणि त्याला पुढे नेण्याचं काम आशिषने केलंय षटकारानं. 35 धावसंख्या. चेंडू आता बाकी असतील उर्वरित 2 बॉल, 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. आता प्रेशर येईल का आर्यन डाकीवर? प्रेशर या षटकारानं पाहायला मिळेल का? चला, विचुंबे संघ वरती बसायचं आहे. आयोजक लक्ष देत आहेत. या साऱ्या गोष्टी आहेत. या वेळेला अलॉंग द कार्पेट डावखुरी हाताचा बॅट्समन, सिंगल, पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. आता 2 मात्र धावसंख्येचा आलेख 37 अंकावर. शेवटचा अंतिम बॉल. शेवटच्या अंतिम बॉलवर आता किती धावा येतील? अगदी रोहित भाऊ पाहिलं, एक चांगली धावसंख्या, फायटिंग टोटल आहे सध्या. कारण मध्याच्या अगदी स्थितीमध्ये, मध्यरात्रीमध्ये जर विचार केला 40 धावा 4 षटकांमध्ये खूप चांगल्या आहेत. परंतु त्याचबरोबर विचार केला रोशन पाटील हा सुद्धा एक दाखड फलंदाज आहे. इथून मात्र काही जबरदस्त टास्क, डान्सिंग द डाऊन. अगदी विचार केला स्टँड ऑन डिलेवर, फटका एक्झिक्यूट केला. लॉंग लेगचं क्षेत्र, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा फटका इथून मात्र खेळलाय आणि आशिषच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार चौकार. तब्बल 1 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी अशा त्यानं धावा वैयक्तिक कोट्यामध्ये जमवल्या. त्या म्हणजे आशिषनं 12 धावा. आणि या 12 धावा विचुंबे टीमला कुठपर्यंत घेऊन जातील आणि या धावसंख्येचा पाठलाग आता करायचा आहे. तब्बल 41 जमल्या आणि टार्गेट असेल 42 धावसंख्येचं टार्गेट, 42चं टार्गेट. धावा कशा जमतायत, चेस होत आहेत. आजच्या रात्रीमधील सुपर 6 मधून कोणता संघ पुढे जाईल, सुपर 6 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होतोय आणि एका नामांकनावर कोणता संघ आपलं नाव कोरतोय,
चिंचपाडा की विचुंबे, विचुंबे की चिंचपाडा. 4 षटकं 24 बॉल 42चं टार्गेट. परंतु पुन्हा एकदा आयोजकांचा धन्यवाद, संजय शेठ ठाकूर त्यांची पूर्ण टीम, दरवर्षीप्रमाणे दिली गेलेली संधी आणि आपलं मनपूर्वक मी स्वागत करतो आणि धन्यवाद. अगदी मी इथेच थांबेन. येणारे बॉल असतील 24, टार्गेट 42 आणि ऐकूया पुढच्या सत्रासाठी आणखी एक मराठीचा गोड आवाज. आमची ओमकेश गोंदले यांचा आवाज ऐकायला मिळेल. उल्वेनोड हा नजारा तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. पूर्ण सिटी, त्यानंतर उरण JNPT हायवे असेल, अगदी बेलापूर रोड असेल, त्यानंतर पूर्ण सिटीचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, ज्याला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं पाहिजे, यासाठी आपण सर्वजण ठास प्रयत्न करतोय आणि साऱ्या गोष्टी इथे दाखवल्या जात आहेत. अगदी ड्रोनच्या माध्यमातून आज खूप चांगली क्षणचित्रे सुद्धा पाहायला मिळाली. परंतु ज्या वेळेला या विमानतळाला दिबा साहेबांचं नाव लागेल त्यावेळेला आपलं अस्तित्व आणि आपला अभिमान हा उंचावला जाणार आहे. परंतु 24 बॉल आणि 42चं टार्गेट. ऐकूया पुन्हा एकदा, मायक्रोफोनवर जोडले जातील सागरदादा मांडवकर. यस, धन्यवाद. मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेखर, धन्यवाद उनकेश. आपण पाहतोय स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक आणि यावर्षी या संपूर्ण स्पर्धेसाठी जे थीम ग्राफिक डिझाईन आमचे बंटी असतील, बंटी डिजिटल फोटो स्टुडिओ आणि स्पेशली ग्राफिक्स आपण उनकेश आम्हाला सांगतोय. जी थीम आपण पाहतो आणि एक वेगळा लुक झळाळी मिळाली या स्पर्धेला. आपण पाहतोय tennisticket.in ऑनलाईन प्रेक्षक वर्गांनी सुद्धा पसंती दाखवली. भरपूर संख्येनं प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद आणि ही क्षणचित्र आपण पाहतोय. ओपनिंग सेरेमनी ज्यामध्ये सन्माननीय अजूनही आपण पाहतो ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या स्पर्धेची पसंती देतो. संजय शेठ ठाकूर यांची स्पर्धा म्हटली तर इथे संघ उत्सुक असतात खेळण्यासाठी. मैदान, स्पर्धा, मॅनेजमेंट अगदी खूप सुंदर असते आणि भरपूर संघ वेटिंगला असतात. तर ज्या हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी सर्व आपण पाहतोय सह आयोजक संजय शेठ ठाकूर यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांचं खूप मोठं योगदान असतं या स्पर्धेला. अनेक दानशूर दाते असतात, अनेक स्पॉन्सर्स असतात आणि दरवर्षी वेगळं नाविन्य घेऊन येणारी आपण ही स्पर्धा पाहतोय. तर मॅचकडे वळतोय, आपल्याला सामना पाहायला मिळतोय. आर्य 11 सुनील स्पोर्ट चिंचपाडा आणि भोईर ब्रदर्स भैरवनाथ विचुंबे. उनकेश आम्हाला अजूनही इन्फॉर्मेशन देतो का अजूनही काही संघ फोर्स करतात का कोणता संघ कॅन्सल झाला तर आम्हाला एंट्री द्या, म्हणजे किती जण या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी इच्छुक असतात ही डिटेल्स आम्हाला दाखवताना उनकेश, कारण त्यांना रोज फॉलोअप असतो. कोणता संघ जर इमिडिएटली कॅन्सल झाला तर त्या जागी आम्ही खेळू. चला मॅचकडे वळतोय. विनिंग टार्गेट फोकस करूया कारण इम्पॉर्टंट मॅच. एक संघ क्वालिफाय होईल. 42 धावांचा टप्पा ओलांडायचे. समोर संघ बलवान बॅटिंग ऑर्डर, दोन्ही संघ तितक्या ताकदीचे. चांगला मित्र परिवार आहे. फ्रेंड्स फॉर एव्हर पाहू. चिंचपाडा आणि विचुंबे बऱ्याच वेळा आमने सामने आलेत. पहिला चेंडू बाळा रोशन आहे. अविनाशला माहिती हा विध्वंसकारी फलंदाज आहे. मैदानावर जास्त वेळ उभा राहिला तर डायनामिक स्वरूपाने विस्फोटक रूप तो धारण करतो आणि एक योद्धासारखा लढतो असा रोशन बाळ आहे. गोलंदाज अविनाश पाटील. आज दोन्ही संघानं छान शक्ती प्रदर्शन केलं. पुढचा चेंडू बाळासाठी ड्राईव्ह करतो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. ज्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतोय, जिथे पसंती असेल फलंदाजी त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा नियुक्त केले. अविनाश पाटील आतापर्यंत 2 चेंडू 42चा टप्पा ओलांडायचे. एक संघ क्वालिफाय होईल. 2 वाजून 37 मिनिटं मध्यरात्रीनंतर सुद्धा चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना फलंदाज आपण पाहतोय दिनेश गायकवाड. एकूण टार्गेट पाहतोय 42. बॅटिंग करत असताना आर्य 11 सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. नेक्स्ट बॉल अविनाश. ऑफ स्टंपला सावध फटका खेळला. इनसाइड फिल्डर रेडी, धाव घेण्याची तयारी.
जोखीम उठवली होती, जरूर धाव पूर्ण करेल. बाळाय दिनेश सलामीची आघाडीची जोडी, 2 शिलेदार विजयासाठी मैदानावर लढताना. फिल्डिंग रिप्लेसमेंट आज आक्रमक क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली फलंदाजी. दोन्ही संघांना आज तिन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगलं योगदान दिलं. बाळासाठी उपासना आखले, डीप स्क्वेअर लेगला मिड विकेट वरून प्रयत्न होतोय, धावत गेलाय, चेंडू अडवलाय, 2 धावा. आणि इथे माहिती आहे का बाळाला थांबवणं, त्याला मैदानावर थांबवून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. लक्ष विद्या मॅचकडे 42 धावांचा टप्पा ओलांडायचा सामना पाहायला मिळतोय. चिंचपाडा विरुद्ध भोईर ब्रदर्स, दोन्ही संघांचे पाठीराखे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना विजय कोण मिळवणार ही उत्सुकता आहे. पुढचा चेंडू अविनाश, पुढे सरसावले, जेल होणार का? सुशील भिंगारकर टेक द कॅच. ही विकेट महत्वाची होती. पाठीराख्यांचा जल्लोष आनंदामध्ये परावर्तित होतोय. बघा दोन्ही संघांचे पाठीराखे सपोर्टर्स, आज थंडीचा जोर थोडा कमी आहे. बघा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये काही प्रेक्षक आहेत, कोणत्या संघाचे आहेत हे आमची मॅनेजमेंट जरूर पाहते, जरा लक्ष असू द्या. बघा या स्पर्धेवर जरी तुम्हाला आता VIP डाईजवर कोणी पाहुणे संयोजक दिसले नाही, तरी आमची काही मंडळी प्रेक्षकांमध्ये, तर आमचे लाडके चाहता वर्ग त्यांनाही प्रेमाची विनंती करतो. सामन्यातील उत्तरार्ध कसा असेल? सुशील भिंगारकरची विकेट हवी होती. रोशन पाटील नवीन फलंदाज, ओमकार केनी हा एक विध्वंसकारी फलंदाज आहे, आक्रमकतेसाठी ओळखला जातो. दिनेश गायकवाड मैदानावर, टार्गेट 42. अविनाश पाटील, पुढचा चेंडू चढवला, हल्ला, प्रयत्न कमालीचे, सर्वस्व झोकून दिलं. रोहित होता आणि धाव घेण्याची तयारी. प्रयत्नांचं कौतुक करूया. सीमा रेषेलगत काय कमालीचे प्रयत्न होते. गुड फिल्डिंग. एकदा प्रयत्न आवडले असेल तर रोहितसाठी टाळ्या उद्या. चेक करतो आपण, शरीराचं संतुलन चांगलं होतं. सीमा रेषेलगत गेला चेंडू, बाउंड्री लाईन जवळ हा प्रयत्न झाला. यस, आपण चेक करतो टेक्निकल टीम. चांगला प्रयत्न होता, व्हेरी क्लोज, टफ होता, उघड होतो चेंडू अडवणं. प्रयत्न मात्र कमालीचे होते. यस, डेफिनेटली ऑफिशियल्स कनेक्टेड आणि आता निर्णय येईल. यस, डाऊट्स क्लिअर होतील. मॅच कंटिन्यू करा. ऍड करू आपण. ओके. यस, ऑफिशियल्स. यस, 4 रन्स. क्लिअरली डाऊट क्लिअर झालं. यस, 12 मॅन क्लिअर ना. तर धावफलक टोटल यस 4 रन्स आहेत. 12 मॅनला ही ट्रान्सपरन्सी पाहायला मिळाली टेक्निकल टीमकडून. एकूण धावफलक टोटल आपण पाहतो 8 धावा आहेत. 42 करायचे. बॅटिंग करत असताना दिनेश, ओमकार, भागीदारीची अपेक्षा. गोलंदाज हा चेंडू ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे फटका खेचलाय, सनसनीत चौकार. 1 बाउन्स. तर यस, अंपायर सिग्नल येतो. बॅटिंग टीम वेस्ट हाईटसाठी आपण चेक करूया. फ्रंटफुटला आले, त्यानंतर हा खेळण्याचा प्रयत्न झाला. स्ट्रायकर एंडला
RA11 सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आपण पाहतोय. तर JP पॅनल अंपायर्स डिसिजन पेंडिंग. फायनली आमच्याकडे डिक्लेअर होईल. मॅच ऑन आहे. 42 यस फेअर डिलिव्हरी. सामना सुरू होईल. सुशील बिंगारकर एक्सपिरियन्स प्लेअर, अनुभव त्यांच्या पाठीशी, अनुभवाची शिदोरी यांच्याकडे. राऊंड विकेट. डीप पॉइंट कडे खेळला, गॅप मध्ये टॅप करतोय, स्किलिंग शॉट आणि जातोय चेंडू डीप सीमारेषेकडे. चौकार. सौंदर्य दाखवताना बॅटिंग करताना दिनेश गायकवाड कमालीची बॅटिंग. आतापर्यंत 2 चेंडूवर 2 चौकार आलेत. ओमकार केनी त्याला साथ देतो. 1 चौकार त्यांनी सुद्धा ठोकलाय. शेवटपर्यंत रंजकता असेल. गोलंदाजांची ताकद आहे. जतीन, स्वप्नील, सुशील, अविनाश सर्वांचं छान योगदान राहिलं. तेवढं चांगलं योगदान टीम चिंचपाडा संघाकडून. बघा किती संयमाने खेळला. जरी 2 मोठे फटके आले त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली. सिंगल डबल सुद्धा सुरू ठेवणं हा कदाचित ओघ असेल आणि तोच प्रयत्न होते. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं का प्रयत्न करणे फार महत्त्वाचं असतं आणि खेळाडू सामन्याला किती गांभीर्याने घेता, किती सिरियसली घेता हे खूप महत्त्वाचं. आणि आता 42चं टार्गेट. एकूण धावा धाफलकावर टोटल. संघाची धावसंख्या 17. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. सुशील बिंगारकर 2 चौकारानंतर कमबॅक. ऑफस्टम्पला चेंडू ठेवला, दूरवरून क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव निघाले 2 धावेसाठी. धोका. ओ थ्रो झाला, घाई केली दिनेश आणि ओमकार. संपर्क नव्हता, बाद व्हावं लागेल. अशी चूक अंगलट येते आणि ती चूक. छोटे क्षण खूप महत्वाचे असतात आणि या छोट्या छोट्या चुका कधी कधी अटीतटीच्या वेळी सर्व गृहीत धरलं जातं. लक्ष विद्या मॅचकडे. काय होऊ शकतं सामन्यामध्ये. फ्रेंड्स फॉर एव्हर हा सामना आहे. मात्र या विजयासाठी प्रयत्न नक्कीच होईल. दिनेश गायकवाड काही गरज नसताना थोडा नाराज आहे. संपर्क झाला नव्हता. कॉलिंग इज ऑलवेज इम्पॉर्टंट. संपर्क साधणं, कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं असतं. खेळामध्ये तुमचा कंट्रोल असावा लागतो. आणि आता इंटेलिजंट क्रिकेट दाखवताना सुशील बिंगारकर स्मार्ट गोलंदाज आहे, एक्सपिरियन्स प्लेअर आहे. प्रसंग कसाही असू द्या 2 हात करण्यात नेहमी तयार असतो. 18 धावा 2 विकेट. सतीश मिसाळला पाहतोय. सतीश मिसाळ हा सुद्धा पॉवरफुल बॅट्समन आहे. संघासाठी अनेक वेळा उपयुक्त खेळी केलेत. स्ट्राईक रेंजला सतीश मिसाळ. दुसऱ्या सामन्यामध्ये तडाखा होता तोच. इथे गुड कॅच. क्षेत्ररक्षक होत्या रोहित पाटील. काय झेल टिपलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. ओ चेंडू पकडल्यानंतर बघा ते संतुलन सुद्धा खूप छान होतं. ही बिग विकेट. सतीश मिसाळ गॉन फॉर द डक. 0वर बाद झाला सतीश मिसाळ. आणि आता अडचणी, दबाव निर्माण झाल्यात. नियंत्रण करावं लागेल. कंट्रोलची गरज आहे. ज्या रिदम मध्ये सुरुवात झाली होती आणि आता पॅव्हलियन मध्ये शांतता. हा सामना सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार का. भोईर ब्रदर्स भैरवनाथ विचुंबे विरुद्ध RA11 सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. सामना महत्वाचा आहे. सामना चुरशीचा आहे. काय होऊ शकतो या मॅच मध्ये. कुबेर ग्रुप ट्रॉफी आज 3री रात्र. आज थंडीचा जोर कमी आहे. मात्र आज सामन्यानं वातावरण गरम केलंय. लक्ष विद्या मॅचकडे. उनकेश आम्हाला माहिती देतोय नवी मुंबई एअरपोर्टची काही क्षणचित्र आज सर्वांना खुश करताना सोशल मीडियावर. आणि आज ते चित्र आपण tenniscricket.in च्या वतीनं सुद्धा पाहायला मिळालं. विनिंग कॅल्क्युलेशन 2 षटकानंतर धावफलक 19. टार्गेट विजयासाठी 42. 12 चेंडू 23 धावेची गरज. 12 बॉल 23 धावा 19. 3 गडी बाद. ओमकार केनी, नितेश केनीला पाहतो आपण.
2 षटकानंतर धावफलकावर धावा 19-12 मध्ये 23. स्ट्राईक रेंजला नितेश केनी. हा चेंडू प्रचंड ताकदीचा वापर डीप लॉंग ऑन कडे फिल्डर होते रेडी. आता थोडीशी उपाययोजना बदलल्या. इथे मास्टर प्लॅन आखला असं स्वप्नील कांबळेला. जतीननं मागच्या 2 सामन्यामध्ये शेवटचं षटक हाताळलं, मात्र या वेळेला त्याला तिसरं षटक फेकण्यासाठी दिलं. 11 मध्ये 22 धावफलकावर धावा 20. टार्गेट विजयासाठी करायचे 42. 20 झालेत, अजूनही 22 करायचेत. जतीन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू डॉट बॉल, दबाव दडपण वाढला. यट्स विकेट. ओमकार केनी आउट. पुन्हा मॅच मध्ये ही कहाणी ऑन दी पेपर. हा स्कोर कठीण होणार का? दोन्ही गावं जवळचे, दोन्ही गावं एकाच विभागातील आहेत, मात्र आज उल्वे नोडच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रतिष्ठेची लढाई. सामना आपण पाहतोय. ओमकार केनी बाद झाला, त्याच्याकडून चांगली अपेक्षा होती, तो बाद झाला. दिनेश गायकवाड बाद झाला. सतीश मिसाळकडून अपेक्षा होती, रोशन बाळा बाद झाला. आणि आता आपण पाहतो या मैदानावर काय होणार. पुन्हा एकदा मॅचकडे लक्ष होतं. जतीन भोईर थोडा वेगळा प्रयत्न केला. शेखर जतीनला मागच्या 2 सामन्यामध्ये शेवटचं षटक दिलं होतं, जे सक्सेसिव्ह ओव्हर राहिलं, मात्र आता थोडी उपाययोजना बदलली, धोरण बदललं. 2 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावर धावा 20. 4 गडी बाद. विनिंग कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहणार आहोत. रिक्वायर रन रेटची सरासरी थोडी वाढली, आता 10 मध्ये 22. 10 चेंडू आणि 22. गुड बॉलिंग, काय स्पेस आहे. रिलीज ऑफ डिलिव्हरी, हाईट ऑफ डिलिव्हरी आणि नाईस लाईन. वैविध्यपूर्ण गोलंदाजी. उनकेश आम्हाला सांगतोय फ्रूट सडाल बॉलिंग त्याची पाहायला मिळते. काय वेगवेगळे चेंडू फेकतोय. 9 मध्ये 22. पुढचा चेंडू जतीन. व्हरायटी आणि व्हॅरिएशन. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. स्वप्नील कांबळेने झेल टिपलाय. आता विनिंग कॅल्क्युलेशन, दबाव पुन्हा वाढेल टीम चिंचपाडा संघावर. पुन्हा सामना अटीतटीचा होणार का? विनिंग कॅल्क्युलेशन, येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 8 चेंडू 22 धावेची गरज. इंटरेस्टिंग मॅच. कहाणी या मॅच मध्ये ट्विस्ट. पुन्हा एकदा आनंद देणारा प्रेक्षक वर्ग. साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅच कडे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 8 चेंडू आणि इक्वेशन अनालिसिस आपल्या समोर येईल. सामना कठीण होत चालला. 20-42 करायचे. निम्मा संघ गार द्या. आता जे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप होते ते बाद झाले. आता 20 वर 5 गडी बाद. मॅच कडे लक्ष द्या. गुड बॉलिंग जतीन. आणि हे काय विपरीत घडलं. पंचांचा इशारा येतो लॉंग स्टॉपला चौकार. ओ बॅटची एज लागली. यष्टीरक्षक थोडे फंबल झाले. वेगाने चेंडू फरार. हे आपण पाहतोय क्षण खूप महत्वाचे असतात. या 4 धावेने धावफलक पुढे सरकले. अनालिसिस आपण पाहिलं तर 7 मध्ये करायचे 18. कोण जिंकणार? चिंचपाडा का त्यांच्या विरुद्ध खेळणारा विचुंबे भोईर ब्रदर्स का आपण पाहतोय सुनील स्पोर्ट्स. लक्ष विद्या मॅचकडे. 7 मध्ये 18 ची गरज. नितेश केणी, प्रणय केणी दोघांकडे सुद्धा सुप्त क्षमता आहे. जतीननं आज कमालीची जादुई गोलंदाजी केल्या. शरीरभेदी गोलंदाजी आणि जतीनचं सुंदर षटक. जेव्हा शेखर जतीनला आपण विचारलं का कसा राहिला प्रवास, त्यांनी सांगितलं का क्रिकेटचा हंगाम सुरुवात झालो तेव्हा 20-25 धावा द्यायचो, मात्र आता त्यातून शिकलाय. चला डिमांड होते. 6 मध्ये 18 ची गरज. सामना कोण जिंकेल? आर्य11 सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा जिंकेल का आपण पाहतोय भोईर ब्रदर्स भैरवनाथ विचुंबे?
तर 6 चेंडू आणि 18 धावेची गरज. उनकेश आता बंटी सोडणार नाही, कारण इथे टेनिस विकेटने जरी तुला सपोर्ट केला आता ओके एंटरटेनमेंट मॅच कडे फोकस करतोय. 6 मध्ये 18, 24 धावा आहेत, 5 गडी बाद. इंटरेस्टिंग मॅच, टफ मॅच. आता जे स्वप्नील कांबळे ना त्याला आवडणारं तंत्र इम्प्लिमेंट केलं आणि फलंदाज बाद. 6वा धक्का. जखमी असताना सुद्धा वाघासारखा लढतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केला. लॉंग रनअप होता, शरीरभेदी गोलंदाजी. आज भोईर ब्रदर्सनं, आज चिंचपाड्यानं कमालीचा खेळ दाखवला. प्रत्येकाने प्रचंड मेहनत केली, मात्र शेवटच्या सामन्यामध्ये पाड जड आघाडीवर. आता मात्र फिल्डिंग टीम भोईर ब्रदर्स, भैरवनाथ विचुंबे, नितेश केनी सुद्धा मैदान सोडतोय आणि अक्षरशः फलंदाजी ढेपाळले. अजूनही सामना गेला नाही. जसा सामना झाला होता आपण श्रीजा 11 इनामपुरीचा, जी लढत सुद्धा शेवटपर्यंत रंगली होती, आपण पाहिलं होतं विचुंब संघाविरुद्ध. सामन्याचा निकाल स्पष्ट होईल का? चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं, 5 मध्ये 18, 24 झाल्यात. नाकी 9 आणले, घाम फोडलाय आता गोलंदाजी करणाऱ्या संघानं. बॉलिंग पॉइंट ऑफ व्ह्यू जखमी असताना सुद्धा मैदानावर लढा देतोय. 5 चेंडू आणि 18 धावेची गरज. काय घडेल या मॅच मध्ये? समोर उभा आहे आर्यन डाकी. प्रहार करण्याचा प्रयत्न, कमबॅक करतोय स्वप्नील कांबळे आणि हा चेंडू समीकरण बदलवतोय. येणारे चेंडू आणि धावांचा अंतर डॉट बॉल. 4 चेंडू 18 धावेची गरज. 24 धावा आहेत, 6 गडी बाद. एक फटका हवाय. फिल्डर तिथे रेडी आणि पकडलाय झेल. मॅच मध्ये कमबॅक. 3 चेंडू 18 धावेची गरज. 3 चेंडू 18 धावा. मॅच कडे वळतोय. निकाल स्पष्ट होईल का? पाहूया, रंगत निर्माण होते. एकूण धावा धाफलकावर 24, 7 गडी बाद. फलंदाज झालाय प्रितेश केने. आज स्वप्नीलनं कमालीची गोलंदाजी, जतीनची धारदार गोलंदाजी. 3 मध्ये 18, विजयावर शिक्का मोर्तब करण्याच्या तयारीमध्ये. आता विजय खेचून आणताना खच्चीकरण करतोय. बॅटिंग टीमचं खच्चीकरण केलं आज भोईर ब्रदर्स, भैरवनाथ विचुंबे संघानं. प्रेक्षक वर्ग, चाहता वर्गांचा आवाज आहे. हे गावाचं प्रेम आहे, खेळाडूंचं प्रेम आहे आणि आज खुश केलं भोईर ब्रदर्सनं. चला लक्ष विद्या मॅच कडे. 2 चेंडू 17 धावेची गरज. आक्रमणाचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय आणि ते डॉट बॉल. 1 चेंडू 17 धावा. विजय निश्चित. खूप छान खेळ राहिला भोईर ब्रदर्स. बॅड लक चिंचपाडा. मात्र शेवट गोड होताना थोड्याशा अंतराने मागे पडला. क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी तिन्ही फॉर्मॅट. पहिल्या मॅच मध्ये भोईर ब्रदर्सनं स्ट्रगल केला, मात्र त्यानंतर जो खेळ राहिला तिन्ही फॉर्मॅट मध्ये दिलेले त्यांनी चांगले योगदान संघाला खूप छान बढती मिळवून दिल्या. अभिनंदन टीम भोईर ब्रदर्स. सर्व आपण पाहतोय चांगला खेळ राहिला आज. सर्वांनी चांगला परफॉर्मन्स केला आणि आज आर्य 11 सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा सुद्धा चांगला खेळला. दिनेशने जशी सुरुवात करून दिली होती त्याचं थांबणं महत्वाचं होतं. मग रोशन, प्रणय, ओमकार